विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतल्या निकालानंतर महायुतीचं मनोबल वाढलं। लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर महायुतीला मिळालेला हा मोठा दिलासा आहे। दुसरीकडे लोकसभेत चांगली कामगिरी करूनही महाविकास आघाडीची मतं फुटली आहेत। आता यावरूनच आरोप प्रत्यारोप होत आहेत। निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप मवियाचे नेते करतायत। पाहुयात विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय घडलं। काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता। शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत। काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। स्वकष्टाने स्वमेहनतीने उभ्या केलेल्या पक्षाला अजगरासारखं गिळून टाकायचं ही उभाटा सेनेची कार्यपद्धती आहे। हे असे अजगर बिजगर आम्ही आयुष्यात शिकार वेळा बघितले। माझे ते कार्यकर्ते आहेत, किती वेळा आले आणि गेले, त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही। 2 एकर जमीन 25 कोटी रुपये। विधान परिषद निवडणुकीत झाला घोडेबाजार। विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं सर्वच्या सर्व 9 जागा निवडून आणून महाविकास आघाडीला धक्का दिला। तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून महाविकास आघाडीनं नामुष्की उडावून घेतली, तर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अधिकची मतं मिळवत चाणक्य नीती दाखवून दिली। काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं बोललं जात आहे। निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। ही निवडणूक साधी नव्हती, ही निवडणूक सोपी नव्हती, ही निवडणूक पैशाची होती। ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशाच प्रकारे होती। काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता। शेअर बाजाराप्रमाणे चढत होता। हा 20 कोटीपासून 25 कोटीपर्यंत। आणि महाविकास आघाडी बरं का असे खेळ कधी करणार नाही। ठीक आहे, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांची समृद्धी वाढलेली आहे, त्या समृद्धीतून हा पैसा जाऊ शकतो। आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। मला आपल्याला एकच विनंती करायची की असले कुठलेही आरोप केले तर त्याबाबतची जाऊन वस्तुस्थिती तपासण्याची आवश्यकता असते, कारण याच्यामध्ये नाहक बदनामी होत असते। संजय राऊत जे बोलतात हे संजय राऊत नेहमीच बेलगाम बोलत असतात। त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो किंवा महाराष्ट्रातली जनता त्याच्याकडे एक करमणूक या दृष्टीने बघते। काँग्रेस आणि महाविकास आघाडी नेत्यांनी म्हटलंय की सत्ता पैसा पुन्हा एकदा आमदार फोडण्याला कामी आलं नाही। म्हणजे त्यांचे आमदार एवढे कच्चे आहे, त्यांचा विचार एवढा कच्चा आहे, त्यांचं मार्गदर्शन एवढं कच्चं आहे। तुम्ही तर भाजपवर हजारदा प्रयोग केले, कधी असं झालं नाही। हे पराभवानंतर सांगायचं सर्वात सोपं कारण आहे की तुमच्या पक्षातले लोक विकाऊ आहे असं म्हणणं हा तुमच्या म्हणजे अशा नेत्यांना तर काम करण्याचं मला वाटतं की हे तर धोका आहे। विधान परिषद निवडणुकीत एकूण मतं होती 274, महायुतीची मतं 198, महाविकास आघाडीची मतं 73 आणि इतर 3। महायुतीला मिळालेल्या पहिल्या पसंतीची मतं ही 214, तर महाविकास आघाडीला पहिल्या पसंतीची मतं मिळाली 55। याचाच अर्थ महाविकास आघाडीची मतं फुटली, तर महायुतीनं कोट्यापेक्षा अधिक मतं मिळवली। केवळ काँग्रेसच नाही तर ठाकरेंच्या पक्षांचीही मतं फुटल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। आमचा दावा नाही, 100% आमची माहिती आहे की यामध्ये काँग्रेस बरोबर उभाटा सेनेची मतं फुटली आहेत आणि अन्य पक्षांची मतं फुटली आहेत। आणि म्हणून उभाटा सेनेने हा दावाच करू नये की त्यांची मतं त्यांच्यावर राहिली आहेत। त्यांची किमान 2 मतंही त्यामध्ये फुटलेली आहेत। काँग्रेसची मतं फुटली नाहीत, उभाटाची देखील मतं फुटली, हे निर्विवाद सत्य आहे। कारण मिलिंद नार्वेकरांना 16 मतं पडली, त्याच्यानंतर ते 22 मतापर्यंत गेले। याचा अर्थ मिलिंद नार्वेकरांच्या मागे कोणाची तरी ताकद होती, अदृश्य हात होते। काँग्रेसचे एकूण 37 आमदार आहेत, त्यापैकी पहिल्या पसंतीची 25 मतं प्रज्ञा सातव यांना मिळाली। म्हणजेच काँग्रेसची पहिल्या पसंतीची 12 मतं शिल्लक राहिली। ठाकरेंच्या मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मतं मिळाली, त्यात ठाकरे गटाची 15 मतं आहेत। राहिलेली 7 मतं काँग्रेसची पकडली तरी 5 मतांचा प्रश्न राहतो। राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या शेकापच्या जयंत पाटलांना 12 मतं मिळाली। यावरून छोट्या पक्षांची मवियात मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप भाजपच्या आशिष शेलारांनी केला। त्यांना शेकापच्या जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये
स्वकष्टाने स्वमेहनतीने उभ्या केलेल्या पक्षाला अजगरासारखं गिळून टाकायचं ही उभाटा सेनेची कार्यपद्धती आहे. हे असे अजगर बिजगर आम्ही आयुष्यात शिकार वेळा बघितले. माझे इथे कार्यकर्ते आहेत, किती वेळा आले गेले, त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही. हे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कामकाजामध्ये बदल करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. लोकसभेत राज्यात सर्वाधिक जागा मिळवूनही काँग्रेसची मतं फुटल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेससाठी ही चिंतेची बाब आहे. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे बळ मिळालेल्या महायुतीला विधानसभेत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास आता वाटू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा